नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील इयत्ता 4थीचा पाठ म्हणींच्या गमती हा 17वा पाठ पाहणार आहोत. पहा, म्हणी म्हणजे काय तर आपल्या भाषेमध्ये असे अनेक शब्दसमूह वापरले जातात, त्यांना आपण म्हणी असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा की पळसाला पाने तीनच, म्हणजेच काय की कुठेही जा परिस्थिती सारखीच असणे. म्हणजे काय, सगळ्या मुलांना त्यांचे घरचे लोक उन्हात खेळायला मनाई करतात आणि म्हणून या ठिकाणी पळसाला पानं तीनच असे म्हटले आहे. पहा, अशा प्रकारचे अनेक शब्दसमूह या पाठामध्ये वापरलेले आहेत, ते आपण प्रत्यक्षात पाहूया. पहा, मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार होता आणि दुपारची जेवण आटोपून सर्व मुलं खेळायला आली होती. पहा, त्यावेळेस चंदूच्या आईनं त्याला लगेच बोलवलं आणि सांगितलं, अरे तुला ऊन बिन लागत नाही का, संध्याकाळचं खेळा की, चल आता घरी. त्यानंतर लगेच संध्याची आई आली. तिनं सुद्धा काय सांगितलं, अगं ए किती तापते बघ, वाळू पगळल असं ऊन आहे, 5 नंतर खेळा की, असं म्हणून तीही गेली. त्यानंतर हितेशचे बाबा आले. त्यांनी पण सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं असतं, दुपारी कोणाच्या तरी घरी खेळा असं म्हणून तेही गेले. त्यानंतर लगेच आमिनाचे दादू आले. ते सुद्धा काय बोलले की आमिनाचे दादूंना पाहून आमिना त्यांना, काय हो दादू, कुणीच मोठी माणसं आम्हाला का खेळू देत नाहीत, घरी चल करता येत ना, अशी एकसारखी का वागतात. त्यावेळेस दादूनं त्यांना हसून सांगितलं, बाळांनो, तुमची आम्हाला काळजी वाटते, कुठेही गेलात तरी पळसाला पाने तीनच. म्हणजे मोठी माणसं सगळेजण काय सांगणार आहे की कुठेही जा तुम्ही तरी सर्वत्र काय आहे, परिस्थिती सारखीच असणार आहे, सगळे लोक तुम्हाला हेच सांगणार आहेत आणि म्हणून त्याला म्हटले की पळसाला पाने तीनच. आता पहा दुसरी म्हण. शाळेत खेळांच्या स्पर्धा होता. बाईंनी नेहमीप्रमाणे सगळ्या मुलांना भाग घ्यायला सांगितले होते. धावण्याची शर्यत सुरू झाली. सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती. उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळाबाबत मात्र आळशी होता. पहा, साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला. धापा टाकत तो मुलांच्या घोळक्यात शिरला. अरे खरं तर मी पहिला आलो असतो, पण आपल्या मैदानावर खूप लाल माती आहे असं म्हणून राजेशनं काय केलं, आश्चर्याने विचारलं, अरे मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट मळले असते ना, म्हणून मी हळू धावले. वा, यालाच म्हणतात नाचता येणा अंगणवाकडे. म्हणजे आपल्याला काही येत नाही म्हणून काय सांगायचं की मी जोरात धावलो असतो पण माझे बूट मळाले असते. त्याच्यानंतर काय सांगितलं, एकाने सांगितलं लाल माती असती, लाल माती होती म्हणून मी धावलो नाही. त्याला काय म्हणतात, नाचता येणा अंगणवाकडे. पहा, त्यानंतर पुढची म्हण आहे. पहा, रविवारी सकाळी लवकर सोपानच्या घरी आला. सोपानच्या घरातली म्हैस कालच व्याली होती म्हणून खरवस खायला मिळेल असा रवीचा अंदाज होता. सोपान आणि त्याची चुलत भावंड नाश्ता करत होती. प्रत्येकाच्या वाटीतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला पाणी सुटलं. सोपानची त्याला काकू म्हणाली, रवी चल रे, तू पण कर नेहारी. नको काकू, मी खूप खाल्ले. अरे पण गूळ घातलेला खरवस तर घेशील की नाही. नको, माझे दात दुखत आहेत. रवी म्हणाला, खरवसाला कशाला लागतात रे दात, मला माहिती आहे तुला खरवस किती आवडतो तो. सोपान कालच म्हणाला होता की तू येणार आहेस म्हणून, उगाच टाकाला जाऊन भांडं लपून ये, चल हात धुवून ये, काकू हसत म्हणाली. पहा, या ठिकाणी कोणती म्हण वापरलेली आहे तर टाकाला जाऊन भांडं लपू नये. टाकाला जाऊन भांडं लपू नये म्हणजे त्याला खायचं होतं खरवस, परंतु आता कसं बनावं की मला खायचं आहे म्हणून तो नाही होय करत होता. म्हणजे त्याला काय म्हणतात की टाकाला जाऊन भांडं लपू नये. पहा मुलांनो, अशा प्रकारच्या अनेक म्हणींच्या गमती असतात. पहा, उदाहरणार्थ पहा, आयत्या बिळात नागोबा, वासरात लंगडी गाय शहाणी, माकडाच्या हाती कोलीत, पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, बैल गेला आणि झोपा केला, घोड्याला मैदान जवळ आहे, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच, गाढवाला गुळाची चव काय. अशा प्रकारच्या पहा अनेक म्हणी असतात आणि या म्हणींचा अर्थ तुम्ही काय करा, शोधून काढा. त्याचप्रमाणे
आपल्या पेज नंबर 60वर सुद्धा काय केलेले आहेत, अनेक लपलेल्या म्हणी दिलेल्या आहेत. त्या लपलेल्या म्हणीसुद्धा तुम्ही काय करायच्या आहेत, शोधायचं आहे आणि त्यांचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. तर मुलांनो, या ठिकाणी मी थांबते. ओके, धन्यवाद.